little champs, to the family of Success Science Academy. You kids are not just the part, but the heart of Success Science Academy. We have learned Bernoulli's theorem. मागच्या लेक्चर मध्ये आपण बर्नौली थेरम शिकलो. एक्झाम्पल जरा लक्षात ठेवायचं. जसं मी दोन पेपर पकडले होते, हवा फुंकली होती, दे स्टार्टेड अट्रॅक्टिंग. सुरुवातीला वाटलं नाही, पण परफेक्ट फील आला आपल्याला. द रिझन बिहाइंड अट्रॅक्शन ऑफ द पेपर्स वॉज स्पीड वाढला, प्रेशर कमी झाला. बरोबर. सो एक एनर्जी वाढली की दुसरी एनर्जी कमी होईल टोटल एनर्जीला बॅलन्स करण्यासाठी. राईट. सो कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळे प्रेशर एनर्जी कमी झाली. सो मध्ये प्रेशर कमी झाला होता आणि इकडे बाहेर त्या तुलनेत जास्त होता. ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा मधला प्रेशर कमी झाल्यामुळं काय झालं होतं की दाबले गेले दोन्ही पेपर आतमध्ये. तुम्ही फनी व्हिडिओज मध्ये, पिक्चर्स मध्ये, टीव्ही मध्ये भरपूर ठिकाणी हरिकेन्स पाहिले असतील, स्टॉर्म्स, वादळ. जो टर्बुलंट फ्लो आहे आपण नंतर पाहणार तो. घराची छतं उडतात. सेम फिजिक्स, बर्नौलीज थिअरम इज देअर. छत उडतं त्या घराचं. मीन्स व्हॉट हॅज हॅपन ऍक्च्युली. जेव्हा वादळ एकदम जोरात सुटलेलं असतं, इथे ती छत आहे, जोरात हवा चाललेली असते. जोरात हवा चाललेली असते म्हणजे स्पीड वाढला, म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली, म्हणजे प्रेशर एनर्जी कमी झाली. बरोबर का? कमी झाली. कोणाच्या तुलनेत? खालच्या तुलनेत. नाही का? घराच्या खाली ठीक 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 आतमध्ये जो प्रेशर आहे त्या तुलनेत वरती प्रेशर कमी झाला. प्रेशर फ्लोज फ्रॉम हाय लेवल टू द लो लेवल. आता हाय लेवल खाली, लो लेवल वरती, हाय टू लो. सो अशा पद्धतीने ते छत उडून जातं वरती. सेम वे एरोप्लेनच्या बाबतीत सो मेनी एक्झाम्पल्स आर देअर. एरोप्लेनच्या बाबतीत पण चला पटकन सांगतो. एरोप्लेन जेव्हा उडत असतं हवेत, सो बेटा त्याचे जे विंग्स आहे, ओके, असे बाहेर आले त्याचे जे पाते, त्याचे जे विंग्स आहे, तर बेटा त्याच्यावरती वन्स अगेन एअर इज बिग मच मोर, खालून थ्रस्ट दिली जाते. विमान वरती चालतं, त्या विंग्सच्या वरती, विमानाच्या विंग्सच्या वरती हवा जादा म्हणजेच स्पीड जादा, म्हणजेच विंग्सच्या वरती कायनेटिक एनर्जी जादा. पक्षी उडतात, सेम सिच्युएशन एव्हरीवेअर, सेम फंडा इज देअर. वरती स्पीड जादा म्हणजे कायनेटिक एनर्जी जादा, विंग्सच्या वरती कायनेटिक एनर्जी जादा म्हणजे प्रेशर एनर्जी कमी. फॅन असतो का? मला तुझा क्वेश्चन नाही कळला, आपण नंतर फोनवर डिस्कस करू. वन्स अगेन पक्षी उडतात, विमान, सगळ्यांच्या बाबतीत सेम सिच्युएशन. वरती हवा जादा, हवा जादा मीन्स कायनेटिक एनर्जी जादा, कायनेटिक एनर्जी जादा म्हणजे प्रेशर कमी. हेलिकॉप्टर सगळ्यांच्या बाबतीत त्याचे साहिल, ओके, फिरणाऱ्या पंख्याच्या बाबतीत सुद्धा त्याचे. जरा लक्ष दे, वरती कायनेटिक एनर्जी जादा म्हणजेच प्रेशर कमी. कशाच्या तुलनेत? खालच्या तुलनेत. सो खाली प्रेशर जादा, वरती कमी, खालून वरती. स्टोरी ऑफ द प्रेशर, बर्नौलीज थेरम. different ways are there to understand. Question is there. So बेटा ह्या अशा पद्धतीने फ्लुइड फ्लो होणार आहे, राईट. फ्लुइडची डेन्सिटी यू नो रो. इकडनं तिकडे फ्लुइड चाललंय बघ. हा इकडचा स्पीड मला माहिती आहे, तिकडचा स्पीड तर काही मला माहित नाही. स्क्रीनशॉट झाला क्वेश्चनचा. आता लक्ष दे. दे आर सेइंग फाइंड प्रेशर डिफरन्स बिटवीन 1 and 2. पटापट मला सांगा, प्रेशर 1 साइडला जाता का 2 साइडला जाता? पटापट बोला, फास्ट मध्ये रिप्लाय टाका. प्रेशर इज बिग ऍट 1 or 2. पटपट पटपट पटपट, एकही जण चुकायला नको. प्रेशर ऍट साइड 1 is big or 2 is big? Pressure at 1 is big or 2 is big? Kalyani is saying 1, Sahil is saying 2. Sahil, why 2? Sagar is saying sir 1 ला जा. Reason द्या पटकन, चला reason द्या. I'm waiting for your reason. बाकीचे अपक्ष उमेदवार तुम्ही फक्त पाहत राहा. साहिल म्हणे सर एरिया कमी प्रेशर ज्यादा. अच्छा, इज साहिल करेक्ट? बघ लक्ष दे, हा एरिया मोठा आहे. जरा माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्या. बेटा हा एरिया मोठा आहे, फ्लुइड इज फ्लोइंग. बेटा वी आर लर्निंग फ्लुइड डायनामिक्स. वन्स अगेन ही स्टोरी नीट लक्षात ठेवा. नुसतं आत्ताच नाही, कम्प्लीट 12 महिने तुला हे लक्षात ठेवायचं. सिस्टम एकदम फील शिवाय काहीच गाणं नाही वाजणार. 1 करेक्ट का 2 करेक्ट हे असं सांगू नये. नीट लक्ष दे. फ्लुइड इज फ्लोइंग, येस सर. फ्रॉम हिअर टू हिअर, येस सर. बेटा लक्ष द्या. आता हा एरिया मोठा आहे, येस सर, हा एरिया मोठा आहे. आपण काय पाहिलं? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, A1 V1 इज A2 V2. साहिल ऍग्री? येस सर. माझा बेटा हा जितका एरिया मोठा तेवढा स्पीड कमी. ऍग्री? जितका एरिया मोठा तेवढा स्पीड कमी. स्पीड कमी, प्रेशर ज्यादा. स्पीड कमी म्हणजे कायनेटिक एनर्जी कमी. कायनेटिक एनर्जी कमी म्हणजे प्रेशर एनर्जी ज्यादा इथं. हेन्स P1 इज ग्रेटर, P2 इज स्मॉलर. साहिल कळालं का नाही कळालं?
साहिल कळालं का नाही कळालं? साहिल तुझं एक्सप्लेनेशन वॉज फॉर फ्लुइड ॲट रेस्ट. वी आर लर्निंग फ्लुइड डायनामिक्स. क्लिअर आहे? बघ क्वेश्चन सुरू होण्याच्या आधीच क्वेश्चन विचारला. सो मेनी थिंग्स आर देअर. चला सुरू करूया सोडवायला. साहिल डाऊट क्लिअर झाला? सोल्युशन बघ आता लक्ष दे. आपल्याला म्हणतात प्रेशर डिफरन्स काढा. ओके गुरुजी 1 - 2. अर्थात मी तुम्हाला नेहमी सांगितलंय कळालं नाही तरीही आन्सर तुमचं येणारच आहे. राईट? ठीक. सो बेटा ह्या साईडला आपण 1 म्हणू, ह्या साईडला 2 म्हणू. आहेच त्यांनी दिलेलं आहे. सो इकडचा A1 इकडचा A2. इथे हा जो स्पीड आहे कॅन आय से दिस स्पीड इज V1 अँड वी डोंट नो V2. राईट? V2 इज क्वेश्चन मार्क. आपल्याला V2 भेटणं फार गरजेचं आहे ना आधी. अरे येस ऑर नो? सो कॅन आय से इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय? A1 V1 इज A2 V2. जेवढा व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड इकडनं ढकलला जाईल तेवढ्याच वेळेमध्ये तेवढाच व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड इकडनं बाहेर पडेल. सो A1 V1 इज A2 V2. ठीक आहे. चला 3 व्हेरिएबल माहिती मला. ठीक ठीक ठीक. V2 माहित नाहीये. मग आता मी म्हणू का V2 विल बी A1 अपॉन A2 इंटू V1. हा गुणिलेचा A2 फक्त इकडं भागिले गेला. विच इज इक्वल टू A1 1 सेंटीमीटर स्क्वेअर. या साय मध्ये करावं लागेल सगळं. का? कन्व्हिनियंट आहे हा प्रकार वेगळा. बट इथे बघ ना पास्कल पास्कल सगळं या साय मध्ये. सो आपल्याला या साय युनिट मध्ये करणं फार गरजेचं आहे. इथं डेन्सिटी पण दिली या साय मध्ये. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्फ्युजन वाटत असेल ना तर फक्त या साय मध्ये सगळं कन्वर्ट करत चला. यू विल नेव्हर बी रॉंग. लक्ष दे. आता A1 1 सेंटीमीटर स्क्वेअर. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर. मग बेटा 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर हा झाला A1. चला A2 खालचा A2 20 mm स्क्वेअर आहे. बेटा 20 बघ बरं का आता इंटू 1 mm 10⁻³ मीटर स्क्वेअर म्हणजेच 10⁻⁻6. एवढ्या बारीक गोष्टींमध्ये अडकू नका. लय वेळ झाले आता आपले हे. गुणिले V1 10 सेंटीमीटर प्रति सेकंद आहे. मग बेटा मला सांग 10 गुणिले 1 सेंटीमीटर म्हणजेच 10⁻⁻² मीटर. ऍग्री? मीटर पर सेकंड. सेंटीमीटरचे मीटर केले खाली तर सेकंदच आहे. खाली कन्फ्युजन नाही झालं. याला सिम्प्लिफाय करा. सो बेटा कॅन आय से हा 0 गेला हा 0 गेला. 1/2 म्हणजे कॅन आय से 0.5 ऍग्री गुणिले सगळ्या 10च्या पॉवर आहे. बघा आता 10ची पॉवर ही -4 वरती -2 खालून -6 वरती आल्याने प्लस झाले. सो बेटा 0.5 इंटू 10ची पॉवर -4 आणि -2 -6 आणि +6 0 म्हणजे 10ची पॉवर 0 फायनली 1. सो 0.5 मीटर पर सेकंड. ऍग्री? हे V2 मला माहित नव्हता. V2 आला विषय संपला. ठीक आहे. अच्छा आता बर्नौलीज थेरम लावून टाका. बर्नौलीज थेरम लावून टाका. कोणासाठी आहे बर्नौलीज थेरम? मी जर कधी तुला विचारलं बर्नौलीज थेरम कशासाठी आहे तर बेटा फ्लुइड डायनामिक्स मध्ये व्हेन फ्लुइड इज फ्लोइंग अप्लाय बर्नौलीज थेरम. ठीक आहे ना? इट इज फॉर फ्लोइंग फ्लुइड. इट इज फॉर फ्लोइंग फ्लुइड. काय सांगतो तो? टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. जेवढी ह्या साईडला तेवढीच त्या साईडला. राईट? अच्छा बेटा यू आर लुकिंग ऍट द डायग्राम. इथे हाईटचा कोणताही विषय नाहीये. मोरल्या खाली 2 एनर्जी, प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि दुसरी फ्लो होतोय म्हणजे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हाईट नाहीये ना. सो हाईट नाही याचा अर्थ इकडे पण आणि इकडे पण आपल्याला त्या पोटेन्शियल एनर्जीचं काही घ्यायचं नाहीच आहे कारण त्याला काही घेण्यात मजा नाही. सो प्यारे बच्चों एट द साइड 1 कैन आई से प्रेशर एनर्जी P1 प्लस काइनेटिक एनर्जी पर यूनिट वॉल्यूम इज 1/2 इंटू रो V1 स्क्वेअर. ऍग्री? इज इक्वल टू कारण हाईट नाही दिलेली सो पोटेन्शियल एनर्जी संबंध नाहीये. इट इज ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल. राईट? अच्छा पुढच्या साईडला बघ P2 प्लस 1/2 इंटू रो V2 स्क्वेअर. झालं? ठीक आहे. दे आर सेइंग फाइंड डिफरन्स इन द प्रेशर. ऍग्री? प्रेशर डिफरन्स याचा अर्थ P1 मायनस P2. आपल्याला तसंही कळालं की 1 मोठा 2 छोटा आहे की नाही.
नाही तर आन्सर निगेटिव्ह आला असतं, टेन्शन नाही घ्यायचं फिजिक्स मध्ये. इज इक्वल टू 1/2 इंटू रो कॉमन घेऊन मी कंसात लिहू का V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. व्हेरी बेसिक थिंग. हे बघणार आहो, हा P2 इकडे आला, ही टर्म जर का उजवीकडे गेली तर 1/2 रो तर सेम आहे, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आहे का सगळं मला माहिती सांगा बरं. 1/2 गुणिले रो माहिती आहे का? येस गुरुजी, इट इज 1200. SI सिस्टीम मध्ये का? येस सर. कंसात V2 चा स्क्वेअर, V2 SI मध्ये का? येस सर. 0.5 चा स्क्वेअर जर केला तर 5 चा 25 आहे बेटा, सो 0.25. आर यू एग्री? येस सर. मायनस V1 चा स्क्वेअर. हु इज माय V1? इट इज 10 सेंटीमीटर स्क्वेअर. सो V1 ला SI मध्ये कुठेतरी करू का तुझ्यासाठी? हा V2 आहे ना, हे तर V1 करतो मी. हे बघ V1 10 सेंटीमीटर पर सेकंद आहे बरं का. मग बेटा 10 इंटू 10 ची पॉवर -2, 1 सेंटीमीटर इज 10 ची पॉवर -2 मीटर पर सेकंद होईल, आहे की नाही. विच इज इक्वल टू फायनली इट विल बिकम 10 ची पॉवर -1 म्हणजे 0.1 मीटर पर सेकंड. आर यू एग्री? सो बेटा 0.1 V1 आहे, मग त्याचा स्क्वेअर काय होईल? 0.01 विच इज इक्वल टू, ह्या 2 ने 1200 ला भाग दिला, इट विल बिकम 600 इंटू 0.25 मधून 0.01 गेला, 5 मधून 1 गेला आय थिंक 4, आणि 2 मधून 0 गेला 2, 0 मधून 0 गेला 0. ओके, मल्टिप्लाय करू आपण. हे 2 0, हे 2 डेसिमल गायब होऊन जातील. 6 गुणिले 4 24, हातचा आला 2, 6 दुने 12 आणि 2 14 पास्कल. ठीक ठीक. येस, जमलं का नाही? स्क्रीनशॉट घ्या. बोलो, मजा आली? व्हेरी इझिली डन. हे जेईला इन दिस वे दे कॅन आस्क द सम्स, राईट? बोलो, अंडरस्टूड एकदम क्लिअरली? पुढे जाऊ आता. कसं सोडवलं? काहीच नाही. फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन, मला कळलं एका व्हेरिएबलची कमी आहे म्हणजे V2 ची कमी आहे, म्हणून मी त्या आधी काढलं. प्रेशर डिफरन्स काढण्यासाठी बर्नौली थेरम लावावा लागणार होता. त्या अगोदर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी लावणं फार गरजेचं होतं. A1 V1 इज A2 V2. छिक छिक, V2 आला. सगळ्यांना SI मध्ये करून घेतलंय. वॉच द व्हिडिओ अगेन इफ यू हॅव नॉट अंडरस्टूड. कसं सोडवलं आपण, राईट? बर्नौलीचा थेरम लावला. हाईटचा संबंध नव्हता म्हणून पोटेन्शियल एनर्जी नव्हती, विषय होता कायनेटिक एनर्जीचा. चला एक टेक्स्ट बुकचं सम घेऊ आता आपण. So beta, this is the question. Pressure of water inside the closed pipe. एक पाईप बंद आहे, 3 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एका बंद पाईप मध्ये असलेल्या पाण्याचा प्रेशर मला त्यांनी दिला. ऍग्री? येस सर. फ्लुइड ॲट रेस्ट. प्रेशर आहे, येस सर, P1 म्हणू आपण त्याला. दिस प्रेशर रेड्युसेस टू, कमी होतोय तो, दिस ऑन ओपनिंग द व्हॉल्व ऑफ द पाईप. पाईपचा व्हॉल्व ओपन केल्याच्या नंतर प्रेशर कमी होतोय. थोडंसं कन्सेप्ट पण लगेच लावायला शिकलो पाहिजे आपण. प्रेशर एनर्जी कमी झाली म्हणजे दुसरी एक एनर्जी वाढली पाहिजे, जी आहे स्पीड, कायनेटिक एनर्जी, राईट? हा, स्पीड वाढला पाहिजे. येस सर. बेटा ऑन ओपनिंग याचा अर्थ पहिले तो ऍक्च्युली क्लोज होता, राईट? नंतर त्याला काय केला? ओपन केला. सो बेटा मी एक फील घेण्याकरता ह्या अशा टाईपचा पाईप असं कन्सिडर करू का? मला तर काही माहित नाही तो कसा आहे, पण मी असा घेतला, ह्याच्यात फ्लुइड आहे बरं का, आणि तो सध्या बंद आहे. आता V1 इज 0, सुरुवातीला स्पीड 0 आहे का नाही? चिक 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 चिक. जर काही ओपन केलं तर पाणी खाली पडून जाईल. फील आला सगळ्यांना? क्लोज आहे, स्पीड 0 आहे, सोडला, इनिशियल स्पीड 0. आता पाणी खाली पडेल, आणि खाली पडल्याच्या नंतर दिस विल गेट V2. ते किती स्पीड पडेल हेच तर आपल्याला काढायचंय. आर यू अंडरस्टँडिंग? आहे की नाही? कॅल्क्युलेट द स्पीड दे आर सेइंग. सुरुवातीचा प्रेशर, नंतरचा प्रेशर सुद्धा आहे. सो आय वुड लाईक टू राईट द गिवन थिंग्स. व्हेन फ्लुइड वॉज ॲट रेस्ट, ते म्हणतायत की P1 इज 3 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऍग्री? नंतर ते म्हणतायत की स्पीड कमी झाला.
So P2 became 2 into 10 ची पॉवर 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ही गोष्ट आपण आपल्या पद्धतीने जनरेट केली का स्पीड शून्य असलं पाहिजे, कारण की पाईप आधी क्लोज आहे, नंतर पळायला लागलाय, तर V2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघ मी डेटा कसा लिहिला, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही सम मध्ये. सो सोल्युशन बर्नौलीज थिअरम किंवा बर्नौलीज इक्वेशन अप्लाय करावं लागेल मला, आहे की नाही. 1 आणि 2 अशा 2 केसेस घ्याव्या लागतील. सो बेटा P1 प्लस 1/2 इंटू रो V1 स्क्वेअर. वन्स अगेन इथे हाईटला काही मेन्शनच नाही केलेलं. सो कुठली लेवल मला माहित नाहीये की बाबा ही लेवल आहे इथून ही हाईट, ही लेवल आहे इथून ही हाईट, असं काही माहित नाहीये. सो पोटेन्शियल एनर्जीचा जोपर्यंत हाईट विषय येत नाही, इग्नोर करा. इज इक्वल टू सेकंड वाली इज लाईक P2 प्लस 1/2 इंटू रो V2 स्क्वेअर. ऍग्री. सो बेटा मला P1 माहिती आहे, हा P2 माहिती आहे, वॉटर आहे, म्हणजेच गिव्हन मध्ये आय मस्ट राईट डेन्सिटी ऑफ द वॉटर इज 1000 किंवा 10 ची पॉवर 3 kg पर मीटर क्यूब. हे तुला कोणी देणार नाही, हे तुम्हाला पाठ पाहिजे, व्हेरी बेसिक थिंग. ठीक आहे. सो बेटा V1 पण 0 आहे, त्यामुळे ह्या अख्खीच्या अख्खी टर्मच उडाली, बिकॉज V1 इज 0. मग हा माहितीये, हा माहितीये, हे माहितीये, V2 कॅन बी फाउंड आउट. बर, मग आता मी एक काम करू, P1 मायनस P2, बरं का, मला हा पाहिजे ना. सो बेटा 1/2 इंटू रो V2 स्क्वेअर विल बी इक्वल टू P1 मायनस P2. स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे मी तो वरचा डेटा पुसतो. ओके, डन. चलो आता बघा, रो इंटू V2 स्क्वेअर, रो इंटू V2 स्क्वेअर विल बी भागिलेचा 2 गुणिले होईल. सो 2 टाइम्स, चला एकदा सोडू आपण याला, असं करण्यापेक्षा काय करू, सोडू आपण. 1/2 इंटू, मला रो माहितीये 10 ची पॉवर 3 इंटू V2 स्क्वेअर इज इक्वल टू P1 मायनस P2. P1 was 3 into 10 ची पॉवर 5, P2 was 2 into 10 ची पॉवर 5. So 3 into 10 ची पॉवर 5 minus 2 into 10 ची पॉवर 5. सो बेटा दिस इज इक्वल टू 10 ची पॉवर 5 तो कॉमन आहे, तेनातून 2 गेला 1. सो दिस विल बिकम 10 ची पॉवर 5. ओके, इथे काय आहे, 1/2 इंटू 10 ची पॉवर 3 इंटू V2 स्क्वेअर. ओके ओके. सो हा भागिलेचा 2 पलीकडे गुणिले होईल. सो V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 10 ची पॉवर, इथं 5 आहे, इथं 3 आहे, सो 5 मधून 3 गेले, विल रिमेन 2. इट इज इक्वल टू 10 ची पॉवर 2 म्हणजे 100 गुणिले 2, दिस विल बिकम 200. पण बेटा हा V2 चा स्क्वेअर आहे, सो कॅन आय से V2 इज स्क्वेअर रूट ऑफ 200. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मी आता जवळपास जाणार, मला माहिती आहे 15चा वर्ग 225 आहे, 14चा वर्ग 196 आहे, राईट, म्हणजे 14च्या आसपास उत्तर आहे. ओके, लॉगने करावं लागेल बोर्डच्या एक्झाम मध्ये. ओके, लॉगरिथम्स स्पेशल लेक्चर घेऊ आपण, अजिबात टेन्शन घेऊ नका. स्क्रीनशॉट घ्या, डन. पटापट बोला, दोन्ही सम एकदम व्यवस्थित कळाले, एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सहित कळालेत का? पटपट पटपट रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड बोथ द सम्स विथ द कन्सेप्ट्स? बोला, हॅव यू अंडरस्टूड बोथ द सम्स विथ द कन्सेप्ट्स? अच्छा, ठीक. याचा अर्थ तुम्ही होमवर्क करणार, फक्त आदितीने रिप्लाय करणार केलाय म्हणजे आदिती होमवर्क करणार. बाकीचे एकदम देव माणसं आहेत, काही बोलत नाही, काही नाही, शांत स्वभाव आहे, काय सगळ्यांचा एकदम कोड स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे पोरांचा, काही बोलत नाही, काही नाही, कोणाला डिस्टर्ब नाही करत, कोणत्या शिक्षकाला कधी त्रास नाही देत. चलो, सो प्यारे बच्चों, अप नेक्स्ट इज द एप्लीकेशन ऑफ
बर्नौलीज इक्वेशन किंवा बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौली काका, डेनियल बर्नौली काकांनी दिलेलं जे थ्योरम आहे, जे इक्वेशन आहे, जे प्रिन्सिपल आहे, वापरायचं कुठे, त्याचा वापर कशासाठी आहे? सो बेटा ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नौलीज इक्वेशन किंवा प्रिन्सिपल. ओके, व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स? 4 ऍप्लिकेशन्स वी आर गोइंग टू सी. आजच्या लेक्चरला ऍटलिस्ट 2 पाहू आपण. ओके, व्हेरी फर्स्ट इज व्हेंचुरीमीटर. व्हेंचुरीमीटर एक गरीब मल्टिपल चॉईस क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये असं आलं होतं की व्हेंचुरीमीटर वापरलं कशासाठी जातं. एवढा बेसिक क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो बोर्डाच्या एक्झाम मध्ये. सीईटीला पुढच्या 30 वर्षात येणार नाही. बट व्हेरी बेसिक थिंग, सर व्हॉट इज व्हेंचुरीमीटर अँड फॉर व्हॉट रिझन इट इज युज्ड? बेटा इट इज used to measure speed of flowing fluid. कशासाठी वापरलं जातं बेटा ते? टू मेजर द स्पीड ऑफ द फ्लोइंग फ्लुइड. ओके, पळणाऱ्या फ्लुइडचा स्पीड कसा मोजायचा. ओके, जेई नीटला क्वेश्चन्स पण कसे असतात बघ बेसिक सहित. एकदा मी तुला डायग्राम काढून देतो. व्हेसल हॅज बीन अज्युम्ड टू बी लाईक दिस. बरं का, आणि इथं कॅपिलरी ट्यूब असते. 2 कॅपिलरी ट्यूब्स आहे. फर्स्ट वन अँड ओव्हर हिअर इज द सेकंड वन. ओके, यू कॅन सी द कॅपिलरी ट्यूब्स. ठीक आहे, ह्या 2 कॅपिलरी ट्यूब आहे. फ्लुइड आहे, आपल्या आवडतं फ्लुइड वॉटर. ओके सर. अल्कोहोल, येस सर. एअर, येस सर. मोस्टली वी आर लर्निंग अबाउट फ्लुइड. सो इथनं लिक्विड पास करणार आपण. काय पास करणार? कॅपिलरी, दॅट मीन्स लिक्विड. ओके, नॉट गॅस. लिक्विड फ्लो करणार. स्पेशली आपल्या आवडतं वॉटर. येस सर, नो इश्यू. सो प्यारे बच्चों, रो विल बी डेंसिटी ऑफ फ्लुइड. एग्री? येस सर. रो इज व्हॉट? डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. ठीक आहे, जे कोणी असेल, वॉटर असेल तर त्याची पॉवर 3. एग्री? येस सर. 2 capillary tubes are there. Yes sir. Any 2 sections you have to consider. So I will consider 2 sections. बघा, सेक्शन नंबर 1, याला थोडं अलीकडे घेऊ का? बघा बेटा, वन्स अगेन आय एम गोइंग टू आस्क द क्वेश्चन. 2 सेक्शन पैकी प्रेशर कुठे मोठा आहे? हे बघ इथे बघ बेटा, लक्ष दे. डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज रो. मी इथे दाखवतो. ठीक आहे ना, लक्ष दे बेटा. हा सेक्शन आहे, क्रॉस सेक्शनल एरिया इकडचा A1. बरं का, मी अजून एक क्रॉस सेक्शनल एरिया घेतोय बघ इथं. ओके, सो बेटा इथला क्रॉस सेक्शनल एरिया A2 नाही का, हा मोठा आहे, हा छोटा आहे. ऑब्वियस. फ्लुइड इज फ्लोइंग, लिक्विड इज फ्लोइंग. येस सर, फ्लुइड इज लिक्विड. हा बेटा हिअर पहिल्यांदा असं होते की इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर गॅस, दिस इज फॉर फ्लोइंग लिक्विड. ठीक आहे, अच्छा. फ्लुइड मध्ये दोन्ही गोष्टी असतात, स्पेशली वी आर लर्निंग फॉर लिक्विड. सो बेटा बघ, लक्ष दे. हा एरिया A1, हा एरिया A2. इथे जो प्रेशर आहे ना ह्या साईडला, बरं का, कॅपिलरी ट्यूब्स आर ऍक्च्युली फॉर द मेजरमेंट ऑफ प्रेशर. नंतर टेन्शन घेऊ नको, वी हॅव सेपरेट टॉपिक बिंग चॅप्टर सरफेस टेन्शन, याच्यामध्येच शेवटचा टॉपिक आहे. सो बेटा इथे ह्या साईडला जो प्रेशर असेल ना विल बी P1 आणि ह्या साईडला जो असेल ना विल बी P2. ओके, आता मला पुन्हा एकदा सगळ्यांनी सांगा की P1 साईडला प्रेशर ज्यादा, P2 साईडला. साहिल इज सेइंग सर P1. बघा, एका हॉरिझॉन्टल लेवलला इथून जो स्पीड आहे, इज एव्हरीवन ऍग्री की P1 साईडला प्रेशर ज्यादा आहे? इज एव्हरीवन ऍग्री विथ साहिल? अरे बोलो, इज एव्हरीवन ऍग्री विथ साहिल? करावंच लागेल ऍग्री. अच्छा, सो बेटा इथे जो स्पीड आहे तो V2 आहे, इथे जो स्पीड आहे तो V1 आहे. ओके, बघ फ्लुइड इज फ्लोइंग. एक क्रॉस सेक्शनल एरिया मोठा आहे, एक क्रॉस सेक्शनल एरिया छोटा आहे. फ्लो चालू आहे, एरिया मोठा आहे म्हणजे स्पीड कमी म्हणजे प्रेशर ज्यादा. ही सिस्टम लक्षात ठेवणी. टोटल एनर्जी ना एक ज्यादा ते एक कमी.
फ्लुइड फ्लो होत आहे, एरिया मोठा आहे म्हणजे हा स्पीड कमी असणार आहे. हा स्पीड कमी म्हणजे इथं प्रेशर जादा म्हणजे ते वरती जाईल लिक्विड. सर ही काय नवीन गोष्ट आहे राव, कमाल करते हो पांडेजी, अगदी इथपर्यंत गेलं. त्या तुलनेत तिथं प्रेशर कमी आहे, त्यामुळे लिक्विड एवढं जास्त वर नाही जाणार बरं का, जाईल पण थोडंच कमी. लिक्विड कसं वरती जातं खाली जातं असं काय होतं नंतर आपल्याला डिस्कस करायचा आहे तो फेनॉमेनॉन. कॅपिलरी ट्यूब बुडवली की लिक्विड वर जाणे खाली जाणे हे काय राईज ऑर फॉल, सेपरेट डेरिव्हेशन आपल्याला नंतर. पण एक गोष्ट तर आपल्याला कळाली का देर इज डिफरन्स इन बिटवीन दोज टू प्रेशर्स, अँड बिकॉज ऑफ दोज टू प्रेशर्स देर इज डिफरन्स इन बिटवीन हाईट ऑफ द राईज ऑफ द लिक्विड. तर तो जो हाईट मधला फरक आहे दोघांमधल्या बरं का, समजा हे फुल भरलं आणि हे इथपर्यंत आहे ना, तर बेटा एच इज द डिफरन्स इन बिटवीन हाईट बरं का. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग डिफरन्स इन बिटवीन हाईट, कारण की जो प्रेशर डिफरन्स आहे बेटा, जो प्रेशर डिफरन्स आहे P1 मायनस P2, हा काय असतो गेज प्रेशर ना बेटा, रो जी एच असतो का नाही, इट इज गेज प्रेशर रो जी एच. मग आता बर्नौलीचं प्रिन्सिपल जर का लावलं तर वन साइड आणि टू साइड, सो कॅन आय से P1 प्लस 1/2 इंटू रो P1 स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा काही संबंध नाही. तू म्हणशील सर इथं तर हाईट आहे, येस, बट बोथ आर ऍट सेम हॉरिझॉन्टल लेवल. जी लेवल आपल्याला अभ्यासाला कन्सिडर करायची ना ती सेम हॉरिझॉन्टल लेवल आहे. सो इथे प्रेशर एनर्जीचा काही संबंध, हा इथे आणि इथे हा पॉईंट वर आणि खाली असा असतात, मग मात्र हाईटचा विषय आला असता फ्रॉम हिअर. गेटिंग? ही जी हाईट आहे ही प्रेशर 1 आणि प्रेशर 2 ह्या दोघांच्या साठीची हाईट आहे. ठीक आहे ना, इथे किती लिक्विड वरती गेलं त्या तुलनेत इथे किती कमी आलं, दोघांच्या लेवल मधला फरक ती हाईट आहे. ओके, दॅट हाईट इज लेवल डिफरन्स, दॅट एच, दिस एच इज लेवल डिफरन्स. एच काय बेटा, हा एच काय लेवल डिफरन्स. ठीक आहे ना. P1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर ह्या साईडला इज इक्वल टू बरं का तिकडच्या साईडला P2 प्लस 1/2 इंटू रो V2 स्क्वेअर. ऍग्री? सो बेटा तिकडचा P2 इकडे अलीकडे आणतो मी, अर्थात हा मोठा आहे हा छोटा आहे, मोठ्यातून छोटा वजा, पलीकडचा P2 अलीकडे आणला तर P1 मायनस P2 इज इक्वल टू 1/2 इंटू रो. बेटा 1/2 रो तर कॉमन आहे ना, सो वन्स अगेन वेळ न घालवता V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ठीक आहे, P1 मायनस P2 इज रो जी एच. ऍग्री? येस सर, रो जी एच इज इक्वल टू, एक स्टेप वाढवतोच बाबा तुझ्यासाठी, 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो V1 स्क्वेअर. बघा प्लस तिकडे गेल्यावर मायनस झाला. P1 मायनस P2 इज रो जी एच, गेज प्रेशर. काय म्हणतात बेटा याला, गेज प्रेशर. काय हा आठवतोय ना, एक्सेस प्रेशर किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज गेज प्रेशर. चलो रो जी एच 1/2 रो कॉमन आला, यस गुरुदेव इट इज कॉमन. ब्रॅकेट मध्ये काय लिहू, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ऍग्री? येस सर. रो रो कॅन्सल आउट, येस सर. मग आता मी V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू भागिलेचा 2 गुणिले करा, आणि अशाच पद्धतीने लक्षात ठेवा, पुस्तकात टार्गेट मध्ये डायजेस्ट मध्ये इकडं तिकडं मी दिलेल्या नोट्स मध्ये कुठेही पाहू नका, बिकॉज व्हॉट एव्हर द फॉर्म्युला आय एम गोइंग टू डिराइव्ह त्याला रट्टा मारायची गरज नाही. वी विल रट्टा विल दिस वन ओनली. ठीक आहे, कारण की हे आपल्याला फार कामाचं आहे. याच्या पुढे आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी लावून पटापट पटापट उदाहरणं सोडवणार. आता मी पुढे डिराईव्ह करतो, इथून पुढे ज्या गोष्टी होतील त्या सगळ्या काल्पनिक असून त्यांचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही, आणि असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा, त्याला घाबरण्याचं काही कारण नाही. सो इट इज नॉट दॅट इझी. लक्ष द्या, आपण हे रट्टा मारू, याला स्टार करू. अच्छा बेटा इथून पुढे लक्ष द्या, इथपर्यंत आपण आलो. वी हॅव टू मेजर द स्पीड ऑफ फ्लोईंग फ्लुइड. फ्लुइड फ्लो होतंय म्हणजे मला V1 किंवा V2 यापैकी काहीतरी एक भेटणं गरजेचं आहे. ठीक आहे ना, अकॉर्डिंग टू क्वेश्चन. सो बेटा फ्रॉम ओव्हर हिअर मी एक काम करतो, बघ बरं का, आता इथून पुढे बाय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय अप्लाय करतो, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी अप्लाय करतो. जे आपल्याला माहिती आहे की A1 V1 इज A2 V2 आहे की नाही, जेवढं फ्लुइड इथून जेवढ्या वेळेत जाईल तेवढं फ्लुइड इथून बाहेर पडेल. A1 V1 इज A2 V2. A1 V1 इज A2 V2. अच्छा,
V1 काढायचा का V2 सर? V1 काढू. सो V1 कॅन बी रिप्लेस्ड ॲज E2 बाय A1 बरं का, गुणिलेचा भागिले झाला इंटू V2. उचला V1 ला. अच्छा, मग तुम्हाला इथं V2 भेटेल ना. एक काम करू आपण, V2 ठेवू, V2 म्हणजे इथून V1 भेटेल. काय सिंपल गोष्ट आहे, कोणतरी एक जण काढायचं आपल्याला. V2 विल बिकम, हा V2 विल बिकम A1 गुणिलेचं A2 भागिले होईल आणि हा V1. आय रिपीट, प्यारे बच्चों, दिस A1 V1 इज A2 V2. एग्री? V2 काय होईल इथून, गुणिलेचं A2 फक्त इथे भागिले होईल, A1 अपॉन A2 इंटू V1. ठीक आहे, उचला याला, इथे टाका. सो कॅन आय से V2 चा स्क्वेअर विच मीन्स A1 स्क्वेअर अपॉन A2 स्क्वेअर. हे बघ ना, V1 चा V2 चा स्क्वेअर आहे, V2 ही टर्म आहे इंटू V1 स्क्वेअर. अच्छा, मायनस V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH इज इक्वल टू 2GH. आय रिपीट, V2 चा स्क्वेअर आहे बघ, V2 तर ही टर्म आहे, V2 चा स्क्वेअर म्हणजे काय, A1 स्क्वेअर भागिले A2 स्क्वेअर इंटू V1 स्क्वेअर. झालं, मायनस हा V1 स्क्वेअर आणि पुढे 2GH. V1 स्क्वेअर कॉमन निघाला. येस सर. मग तिथे लिहू का, A1 अपॉन A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करून लिहितो मी याला. ओके, आणि मायनस 1 आणि बाहेर कोण निघाला बेटा, V1 स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, 2GH. सर नाही कळालं, काहीच नाही राव, A1 स्क्वेअर भागिले A2 स्क्वेअर आहे, तर A1 अपॉन A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. झालं, V1 स्क्वेअर कॉमन घेतला, कंसात काय राहील, ही टर्म वजा 1. अरे V1 स्क्वेअर कॉमन घेतला ना राव, अरे V1 स्क्वेअर कॉमन घेतला बरं का ब्रॅकेटच्या बाहेर, तर काय होईल, हा A1 अपॉन A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करून दिला, हा गेला मायनस, इथून हा गेला तो 1 राहील. राईट. अच्छा, सो फायनली कॅन आय से आय विल गेट V1 ॲज, दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ V1 विल बी, 2 स्टेप करतो त्यासाठी मी अजून. हा, दिस इम्प्लाइज व्हॅल्यू ऑफ V1 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH अपॉन ही टर्म भागिले करा A1 अपॉन A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1. व्हॉट अबाउट V1 सर? V1 विल बी अंडर रूट ऑफ 2GH अपॉन A1 बाय E2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 1. दिस इज V1. काही टीचर्स याचाही पडरट्टा मारतात, विद्यार्थ्यांनाही मारायला लावतात. सो तुमच्यापैकी कोणी स्मार्ट स्टुडंट असे असतात ज्यांना पाठ करायची खूप आवड आहे, तर तुम्ही ते बिंदास त्याला पाठ करू शकता. माझ्यासारखे आळशी असाल तर मस्तपैकी फक्त एवढं लक्षात ठेवा, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज 2GH and we can now solve the sums. स्क्रीनशॉट घ्या एकदा. Getting so we can measure the speed of flowing fluid. पळणाऱ्या फ्लुइडचा फ्लो मोजू शकतो आपण. इथपर्यंत कसं यायचं एवढंच लक्षात ठेवा. पुढच्या गोष्टी विल बी व्हेरी लेंदी, टाइम कन्झ्युमिंग. शॉर्टकट इथून निघतील सगळे आपले. ओके, विल सॉल्व युजिंग दिस, डोंट वरी. अच्छा, सो बेटा आपण ही 1 साइड आणि ही 2 साइड बर्नौलीचा थेरम लावला. जेवढी एनर्जी इकडं तेवढीच एनर्जी तिकडं. याच्यात पोटेन्शियल एनर्जीचा काही संबंध नाही. खाल्लेल्या 2 एनर्जी, प्रेशर आणि कायनेटिक एनर्जी पॉईंट व्हॉल्यूम. राईट. सो प्रेशर इज P1 ह्या साइडला P1 प्लस 1 हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस 1 हाफ रो V2 स्क्वेअर. झालं, पलीकडचा P2 अलीकडे आणला, मायनस झाला, 1 हाफ रो V2 स्क्वेअर आणि हा इकडचा प्लस तिकडे जाऊन मायनस केला. कॉमन कोण निघला बेटा, 1 हाफ रो. मग कंसात काय राहील, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. P1 मायनस P2 इज द गेज प्रेशर, रो GH. रो रो छेक छेक भागिलेचा 2 गुणिले झाला V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज 2GH. व्हेंचुरोमीटर म्हणलं की तुम्ही मला काय सांगितलं पाहिजे, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर इज 2GH. बाकीची गाणी वाचतात बरोबर, A1 V1 इज A2 V2 वापरून. ठीक आहे ना. अच्छा, सो हॅव यू टेकन द स्क्रीनशॉट अँड हॅव यू अंडरस्टूड दिस? अरे पटपट रिप्लाय करा. अंडरस्टूड? डोक्यावरून गेलं छेक ड्र छेक, असं तर नाही ना? बोला.
मी खूप मोठे अझम्पशन करून चाललोय की सगळ्यांना समजतंय. ओके, एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग ना बेटा? ठीक. थँक्यू फॉर युअर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. काही काही जणांचं मन इतकं मोठं आहे का ते माझ्या समाधानासाठी यस सर करत असतात. चलो, सो फर्स्ट इज व्हेंचुरी मीटर. सेकंड ते बघ आमचा प्रणव. प्रणव मला कधीच नाराज करू शकत नाही. प्रणववर भरोसा आहे मला. प्रणव इज अ बिग सपोर्टर अँड पॉवर बँक. अच्छा. सेकंड इज सेकंड ऍप्लिकेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग. प्रत्येक जण घरी एक्सपेरिमेंट करू शकता आज. ओके. साहिल सेइंग सर दिस टाइम नाही इज 12th. आज हे जे सेकंड ऍप्लिकेशन आहे हे सगळेजण घरी करू शकता. खूप मजा येईल. तुमच्या घरी मस्तपैकी पिक्चर रिलीज होईल. ठीक आहे ना? हे जे ऍप्लिकेशन आहे सगळ्यांनी करा. बघ मी सांगतो. ओके. स्पीड ऑफ फ्लक्स वाला ऍप्लिकेशन. ओके. घरी तुमच्या टाकी आहे घरावर. करू शकता. मी सांगतो एक्सपेरिमेंट कसा करायचा. ओके. खूप मजा येईल हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर. सेकंड ऍप्लिकेशन इज स्पीड ऑफ फ्लक्स. स्पीड ऑफ फ्लक्स. हे घाबरू नका, याला सवय करून घ्या. फ्लक्स कसं म्हणतात त्याला? स्पीड इज छोटा व्ही, त्याला सफिक्स ई युजली लिहिण्याची पद्धत आहे. व्हीओ पण आहे काही ठिकाणी, बट वी विल राईट व्हीई सफिक्स ई फॉर फ्लक्स. स्पीड ऑफ फ्लक्स. अच्छा सर, व्हॉट इज स्पीड ऑफ फ्लक्स? स्पीड ऑफ फ्लक्स म्हणजे काय? तर बेटा लक्ष दे, ऍप्लिकेशन ऑफ द बर्नौली प्रिन्सिपल. सगळ्यात पहिलं आपण काय पाहिलं का बाबा फ्लुइड फ्लो होते. बहती हवा साथ था वो, कहा गया उसे ढूंढो. आपल्याला सापडवायचं नाहीये, आपल्याला स्पीड पाहायचा होता. सो आपण फर्स्ट साइड अँड सेकंड साइड बर्नौली थेरम लावला. v2² - v1² इज इक्वल टू 2gh. हे लक्षात ठेवायचं ना, आपण ठेवलं. स्पीड ऑफ फ्लक्स म्हणजे एखादी टंकी, एखादी टाकी आहे. सो बेटा लेट अस से वी हॅव दिस टाकी. मोठं चित्र काढतो मी जरा. तुमच्या घराच्या वरती ही टाकी आहे. ठीक आहे. हे बघ ही टाकी इन दिस वे. ओके. खाली ऑब्वियस. आता लक्षात बेटा, ह्या टाकीला आपण एक होल केलं. काय केलं? होल केलं. कुठे? कुठेही करा, पण करा, मजा येईल. काय होईल बेटा? मार खाऊ सर आम्ही. ओके. सो बेटा हे जे होल आहे, स्मॉल होल, इट इज कॉल्ड एज ओरिफेस. फिजिक्स मध्ये हे जे छोटा होल आहे, ओके, हे जे छोटा ओ, दिस ओ इज ओरिफेस. दॅट ओ इज स्मॉल होल. एखादा खिळा गरम करा आणि टाकीमध्ये टिचूक टोचून द्या. नंतर त्याला बाहेर काढा. जे होल पडेल एकदम छोटूस होल, स्मॉल होल, विच इज ओरिफेस. काय बोलतात फिजिक्स मध्ये त्याला? ओरिफेस. म्हणून बाहेर पडणारं जे पाणी आहे त्याचा जो स्पीड आहे बाहेर पडण्याचा, तर त्याला व्हीई स्पीड ऑफ फ्लक्स किंवा व्हीओ, ओके, असं पण बोलतात. आपण व्हीई बोलू. सो बेटा इथून जे पाणी बाहेर पडेल हॉरिझॉन्टली, नीट लक्ष द्या. व्हीई हॉरिझॉन्टल म्हणजे काय? त्या गरजेच्या बाहेर कधीच नाही ना. मग याचा क्वेश्चन काय जरा वाचतो, तोपर्यंत तुम्ही जरा फील घ्या. सागर हॅज सम क्वेश्चन और चार्ट. त्याशिवाय काय घरच्यांच्या बाहेर काढीत नाही मग. अच्छा, काही नाही काही नाही. वॉज सम जोक, बट मला तो कळालाच नाही. सम व्हॉट. अरे आज 14 जण नाही पार्टिसिपंट्स. क्या बात. दुपारचा क्लास आहे सर. सकाळची झोप एकदम परफेक्ट झालेली सर. दुपारी झोपायला वी आर रेडी. त्यात तुमचं लेक्चर चालू आहे. फिलिंग स्लीपी. बेटा एक टंकी आहे, एक होल केलं टुचूक, पाणी बाहेर पडणार. मी हॉरिझॉन्टल बोललो म्हणजे काय, काय डोक्यात प्रश्न काय पडला मी सांगतो. सर हॉरिझॉन्टल म्हणजे पाणी काय असतं काय? नाही. पडतानाचा जो स्पीड आहे तो हॉरिझॉन्टल आहे. पडणार तर ते प्रोजेक्टाइल मोशन आहे. जे आणि नीट लेवलला इथून पुढे प्रोजेक्टाइल मोशन पण आहे. सो कंबाईन करतात. हा चॅप्टर आपला प्रोजेक्टाइल वाला आठवतोय का? वन्स अपॉन टाइम इन फिजिक्स प्रोजेक्टाइल मोशन चॅप्टर होता. अच्छा. सो बेटा इथून जे पाणी खाली पडेल बरं का, लक्ष दे. चिक 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 चिक. इथून जे पाणी खाली पडेल, ओके, संपून गेला सिलेबस, खाली राहिल्या आठवणी. काही काहींना फक्त प्रोजेक्टाइल मोशन कानावर पडल्यासारखं वाटत असेल.
2-3 नंतर असे असतील, कहना क्या चाहते हो, कहाँ है प्रोजेक्टाइल मोशन. अच्छा, हॉरिझॉन्टल स्पीड व्हीई तो आपल्याला काढायचा आहे. सो बेटा मी काय करतो इथे, अच्छा आतमध्ये फ्लुइड आहे, टाकी पूर्ण भरलेली असं अज्युम करू आपण. ओके, आणि होल कुठे केलं, कुठेही करू शकतो आपण. अर्थात मी तुम्हाला हाही क्वेश्चन विचारणार आहे उद्याच्या लेक्चरला, की होल कुठे केलं पाहिजे जेणेकरून मॅक्झिमम ही याला रेंज बोलतात, की पाणी जास्तीत जास्त लांब पर्यंत जाईल, तर होल कुठे केलं पाहिजे. हा एक क्वेश्चन आहे, विल आस्क टुमॉरो. आताही उत्तर देऊ शकता तुम्ही. ओके, यू आर ओपन टू आन्सर. अच्छा, हे बघ, हे फ्लुइड आहे, टाकी आहे, टाकीत पाणी आहे, होल केलंय, पाणी बाहेर पडतंय. हे काय सर, कॅन आय से लेवल ऑफ द ओरिफेस असं म्हणू याला मी. दिस इज व्हॉट बेटा, दिस इज द लेवल ऑफ ओरिफेस. काय ही ओरिफेसची लेवल, त्या लेवलला आपण छिद्र केलं. ठीक आहे. अच्छा, सो बेटा आता नीट लक्ष दे. सपोज टाकी एकदम ओतप्रोत एकदम फुल भरलेली आहे. ठीक आहे, फुल भरलेली आहे. जी हाईट आहे बेटा ती कॅपिटल एच आहे. नीट लक्ष दे, कॅपिटल एच, कॅपिटल एच ही कोणती हाईट आहे, टोटल हाईट, हाईट ऑफ द टंकी. टंकी फुल भरलेली आहे. अर्थात आपल्याला दिलेलं असतं सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना, टाकी फुल भरलेली आहे आणि फुल भरलेली जी आहे ती हाईट एच आहे. जिथे छिद्र केलं आपण, जिथे ओरिफेस केला, तर बेटा ती हाईट एच आहे. काय ती हाईट, छोटा एच. काय बेटा ती हाईट, छोटा एच. ऍग्री, छोटा एच. कुठून, फ्रॉम द सरफेस टू द लेवल. हे बघ, सरफेस पासून तर लेवल पर्यंत, पाण्याची जी सरफेस आहे पासून लेवल पर्यंत हाईट एच. बेटा ऑब्विस आहे, खाली किती हाईट उरली, ही किती उरली, कॅपिटल एच मायनस एच. काय उरली बेटा, ही कॅपिटल एच मधून एच गेली. ऍग्री, ओके. ठीक आहे बेटा. ह्याच्यामध्ये ना एक अझम्पशन आहे, अझम्पशनने तुम्हाला आता फील येईल, तिथून पुढे खेळ खरा सुरू होईल. प्यारे बच्चों, वी हैव गॉट वन ब्यूटीफुल assumption here. What we have to assume? So many books don't give actually, but it must be given. Sir, what is assumption? हा जो एरिया आहे, लेट अस से याला 1 बोलू आपण. काय बोलू, हा जो वरचा एरिया आहे बरं का, हा याला A1 बोलू आपण, फर्स्ट एरिया. ओरिफेसचा जो एरिया आहे याला काय म्हणू आपण, A2 म्हणू. काय म्हणू, A2. सगळ्यांना माहिती आहे A फॉर एरिया. सो वरचा जो येतो A1, ओरिफेसचा जो येतो, अर्थात ओरिफेस विल बी सर्क्युलर ना बेटा, सो इट इज A2. अच्छा बेटा, याच्यामध्ये ना जेव्हा तुम्ही होल करणार, ऑब्विस आहे वरून पाणी खाली येणार का नाही. होल केलं की टाके खाली होणार ना. एक्सपेरिमेंट करायचं आहे तुम्हाला थोड्याने, खूप मजा येणार आहे प्रत्येकाच्या घरी. ठीक आहे, हा पिक्चर रिलीज होईल, मारामारी. सो बेटा वरून खाली स्पीड V1, वरचा 1 ना, तर आपण काय बोलूया, दिस स्पीड इज V1. ओके बेटा, दिस स्पीड इज V1. वरून पाणी जे खाली पडते तो स्पीड V1, आणि इथून बाहेर जे पडते तो V2 वाला VE. ओके, मिडल मध्ये केलं तर जास्त लांब जाईन पाणी. हा, हे दिलं फीलने आन्सर साहिलने. साहिलचं म्हणणं आहे की बाबा मिडलला होल केलं तर पाणी जरा जास्त दूर जाईल. बघू उद्याच्या लेक्चरला आपण. ठीक आहे, डिराईव्ह करू. सो बेटा होल केलं, वरून खाली पाणी पडणार आहे V1, पाणी बाहेर पडणार आहे वुड बी V2. ठीक आहे, 2 म्हणजेच V नाव दिलं V2. अच्छा, सो बेटा काय अझम्पशन आहे की हा जो A2 आहे हा एकदम स्मॉल एरिया आहे कम्पेअर्ड टू दॅट A2. बघ ना, आपली टाकी किती मोठी आहे, त्या टाकीचा जो सर्क्युलर एरिया आहे तो किती मोठा आहे, आणि त्या तुला होल कशाने पडतात, खेळा गरम करायचा, तो टोचून द्यायचा. खूप छोटूसा एरिया आहे, व्हेरी निग्लिजिबल एरिया. सो बेटा व्हॉट इज अझम्पशन की हा जो A2 एरिया व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन A1. A1च्या कंपॅरिझन मध्ये एकदम छोटू, एकदम निग्लिजिबल. बेटा इतका निग्लिजिबल की V1 विल टेंड टू 0. कसं काय सर, सांगतो. बेटा इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतो मला, सांग. इक्वेशन ऑफ, बघ ना, कंटिन्युटी लिहून 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 सगळ्यांना प्रॅक्टिस झाली असेल. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतो मला, A1 V1 इज A2 V2. ऍग्री. सो आता मला सांग, हा जो V1 आहे ना, V1 मी V1 ला असं लिहू का, A2 भागिले A1 बरं का, गुणिले V2. ओके, अच्छा, इथे जो V2 आहे तो VE आहे. अच्छा बेटा लक्ष दे, हा जो A2 आहे
सेकंड एरिया हा खूप छोटा आहे. किती छोटा? मी त्याला असं म्हणू का, लेटस से तो एक अच्छा आपण छोटंच होल केलं, मी त्याला म्हणू 1 सेंटीमीटर स्क्वेअर. ऍग्री? हा जो A2 आहे तो 1 सेंटीमीटर स्क्वेअर. हा जो A1 आहे बरं का, हा मोठा आहे. अच्छा किती मोठा? मी त्याला म्हणू का सम 10 मीटर स्क्वेअर. किती घेऊ? मोठा आहे ना तो, खूप मोठा. मी त्याला घेतला 10 मीटर स्क्वेअर. मी जर ही व्हॅल्यू काढली तर हे आन्सर काय येईल बेटा? बरं का, A2/A1 काय येईल आन्सर? 1 सेंटीमीटर मीटर मध्ये घेऊ म्हणजे 10⁻⁻⁴ काय होईल मीटर स्क्वेअर. ऍग्री? अच्छा अपॉन 10 मीटर स्क्वेअर आहे, मग अर्थात याला 10च ठेवतो मी, राईट? मग बेटा 10⁻⁻⁴ म्हणजे 0.6 अपॉन 10. सो युअर ऑब्झर्विंग की याला अजून 10 ने भागलं तर अजून एक डेसिमल, अजून एक घर कमी होईल. ठीक एवढं छोटं आन्सर येईल हे. विचार कर ना, हा एरिया आपण हा एरिया प्रॅक्टिकली केलं, इतकं छोटा होईल आन्सर, इतकं छोटं आन्सर. सो इट इज सो लेस that it will tend to 0. This answer is so less that it will tend to 0. प्यारे बच्चों, if this answer tends to 0 multiplied by V2, answer will be 0. So it has been assumed that V1 is 0. V1 is not 0, but it is assumption that V1 is 0. मजा आली? V1 is assumed to be 0. Reason is this. Screenshot घ्या गरज पाहिजे असेल. This is explanation. Nobody will ask you. याच्यावरती न्यूमेरिकल्स येतात, कोणी तुला प्रूफ विचारणार नाही, बट एव्हरीथिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस वॉज मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन. दिस वॉज फिजिक्स एक्सप्लेनेशन. चला पुढे जाऊयात आपण. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. प्यारे बच्चों, दिस इज द सरफेस, दिस इज द ओरिफेस, राईट? कॅन आय से दिस इज द सरफेस ऑफ द वॉटर. ही जी लेवल आहे, ही लेवल काय बेटा? सरफेस ऑफ द वॉटर, आहे का नाही? आणि छिद्र केलं इथे, सो इथे जो फरक आहे, ही जी हाईट आहे ही एच आहे. ऍग्री? दिस इज द हाईट एच. बघ डायग्राम मध्ये दिसते, इथे दिसतीये. व्हिज्युअलायझेशन क्लिअर? सुरू करूयात आपण. सो बेटा ह्या लेवलला जेवढी एनर्जी तेवढीच ह्या लेवलला एनर्जी, अकॉर्डिंग टू बर्नौली प्रिन्सिपल. सो बर्नौलीज थिअरम किंवा बर्नौलीज इक्वेशन, बर्नौलीज प्रिन्सिपल. ओके, बर्नौली काकांचं इक्वेशन किंवा प्रिन्सिपल काय बेटा? चला वरची साईड, सरफेस ऑफ द वॉटर वाली, प्रेशर P1 प्लस कायनेटिक एनर्जी वाला 1/2 इंटू रो V1 स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी रो GH1 इज इक्वल टू सेकंड मीन्स लेवल ऑफ ओरिफेस वाला प्रेशर P2 प्लस कायनेटिक 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस रो GH2. डन विथ द इक्वेशन? यस सर. व्हॅल्यू दनादन टाकून द्या. प्यारे बच्चों, P1 is the pressure. This is open to atmosphere. So बेटा इथे जो प्रेशर असणार आहे, आर यू ऑल ऍग्री दॅट देर विल बी P0 atmospheric pressure? P1 will be P0 किंवा P atmospheric कसं लिहा? I will write P0. ठीक आहे ना? अच्छा प्लस 1/2 रो 0चा स्क्वेअर वाय सर P1 इज 0. त्याचा जर तुला फील देतो अजून एक V1 0चा मॅथमॅटिकल प्रूफ दिला, फील वाला. जेव्हा तुम्ही एक छोटासा खेळा घेणार, गरम करणार अर्ध्या 1 तासाने, अजून 3:30च्या आसपास, तो गरम करून तुम्ही टोचला, टुचुक बाहेर काढला, तर पाणी जे बाहेर उडणार आहे ना कारंजासारखं, तर बेटा पाणी बाहेर पडेल, तो स्पीड आपल्याला काढायचा, किती स्पीडने बाहेर पडतंय. वरून पाणी टाकी जी आहे तुमची, तिला मोकळी व्हायला लय वेळ लागेल. 7-8-10 तास लागतील त्याला मिनिमम. मिनिमम बोललो मी, खूप वेळ लागेल ना. विच मीन्स दिस स्पीड इज व्हेरी व्हेरी लेस. प्रचंड प्रचंड कमी स्पीड येतो, खूप कमी स्पीड आहे की नाही. पाणी एकदम हळूहळू खाली यायला, राईट? सो V1 इज 0. ऍग्री? प्लस रो. सर व्हॉट अबाउट रो? रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. आपलं जे काही पाणी आहे त्याची डेन्सिटी आहे. रो छोटा जी तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत प्लॅनेट बदलत नाही. सो ग्रॅव्हिटीच्या बाबतीत टेन्शन नाही घ्यायचं, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. अख्ख्या चॅप्टर मध्ये H1. सर व्हॉट अबाउट H1? इट इज H. बघणार आहोत, सरफेस पासून इथपर्यंत विषय चाललाय ना. सो H, ठीक आहे. सो दॅट हाईट इज H इज इक्वल टू P2 प्रेशर ऍट द सेकंड साइड. होल तुम्ही करताय, मस्त बाहेर मोकळी हवा आहे. सो दिस इज ऑल्सो ओपन टू ऍटमॉस्फिअर. दिस होल इज ऑल्सो ओपन टू ऍटमॉस्फिअर. तिकडे तर पाणी चाललंय, राईट? सो प्यारे बच्चों, हियर ऑल्सो
at this side pressure is P naught. Agree? So P2 is P naught. पास कराव सर, तुम्ही म्हणायचं ऍग्री, आम्ही म्हणणार ऍग्री. प्लस 1/2 रो तसाच राहील V2. दिस V2 इज V. दिस V2 इज V. तिथं काढायचं आपल्याला. सो 1/2 रो V square plus rho as it is G as it is H2. Sir, what about second height? Beta, second height 0. That's what I have. That's why I have written over here that this is the level of the orifice, and from level of the orifice, height is 0. We are not considering the height from bottom. We are interested at the level of orifice only. कारण तिथून पाणी बाहेर पडणार आहे. So this level is very important for us. So over here, height is 0. H2 is 0. Try to understand प्यारे बच्चों. Here height is 0. कसं दाखवू, कुठे टाकू? H2 is 0. Try to understand. H2 is 0. Agree? So 0 वाली ही टर्म, 0 वाली ही अख्खी टर्म सुखी झाली. P नॉट आणि P नॉट डिस्कॅव आणि डिस्कॅव. खाली काय राहिलं? रो GH is 1/2 रो VE square. रो GH is equal to 1/2 रो VE square. ठीक ठीक. रो पण उडाले. खाली राहिला VE is equal to, हा भागिले 2 इकडे जाईल. इट विल बिकम स्क्वेअर रूट ऑफ 2GH. अरे बघ ना, भागिले 2 गुणिले झाला तर काय होईल? 2GH. V चा स्क्वेअर आहे. V is root 2GH. VE is root 2GH. VE is root 2GH. VE, speed of efflux, is root 2GH. Speed of the efflux is root 2GH. Speed of the efflux, VE, is root 2GH. VE is root 2GH. Very very important expression. सगळ्यात पहिले पटापट बोला, मजा आली. पुढे मग टोरिसलीचा थेरम गेला. पटापट रिप्लाय केला, मजा आली. सगळेजण एक्सपेरिमेंट करणार घरी. स्क्रीनशॉट घ्या. प्रॉमिस करा की सर यस वी विल डू दिस एक्सपेरिमेंट. प्रत्येकाच्या घरी टाकी आहे, प्रत्येक जण ओपन टू डू द एक्सपेरिमेंट. आणि संध्याकाळी मला रिपोर्टिंग द्या. व्हॉट विल हॅपन टू यू इन द इव्हिनिंग. मजा येईल की नाही एक्सपेरिमेंट केल्यावर? ठीक आहे. सो बेटा टोरिसिलीच्या थेरमचा इथे जन्म झाला. ओके, टोरिसिलीचा थेरम इथे आला. आला रे आला, टोरिसिलीचा थेरम आला. सो टोरिसिलीने काय सांगितलं आपल्याला, मी आता हे पुसतो. ठीक आहे. बघ आता टोरिसिलीस थेरम. टोरिसिली काय म्हटलं? टोरिसिली काका बोलले की ही तर स्टोरी अजून एका स्टोरी सारखीच आहे. कशा? इथनं एखादा थेंब जर का आपण बाहेर उचलला, एक बूंद फ्लुइड की किंमत तुम क्या जानो स्टुडंट बाबू. इथून एक फ्लुइड उचलला, बाहेर घेतला. एक बूंद, एक टिपका उचलला, बाहेर घेतला आणि असा सोडला. इथून एखादा टिपका उचलला. सर 2चं थेरम घेणार म्हणले होते सर. 2च थेरम. अरे हा तोच आहे ना बाबा, तोच आहे तोच आहे तोच आहे. इथे स्टॉप करू आपण, डोंट वरी. आता लक्षात आहे. टोरिसिलीस थेरम काय सांगतो? तर टोरिसिलीस थेरम, टोरिसिली थेरम, ठीक आहे, काय सांगतो? फक्त अंडरस्टँडिंग आहे, बाकी दुसरं काहीच. ठीक आहे. त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या, त्याचं मनोगत, जसं मी नाही व्यक्त करत असतो अधूनमधून. सो त्याचं मनोगत त्याने व्यक्त केलं टोरिसिलीने. टोरिसिली एवढंच म्हणला की बाबा मला हे काहीतरी कशा तरी सारखं वाटतंय. ठीक आहे. मला काहीतरी तर फील येतोय की तो जो बूंद आहे, तो जो टिपका आहे, त्याला जर तिथून खाली सोडलं, टिक 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 टिक, तो इथं खाली पडेल. लाईक अ फ्री फॉल, लाईक अ फ्री फॉल. टोरिसिलीचा थेरम काय सांगतो की बाबा हा फील इज लाईक अ फ्री फॉल. हा जो टिपका याला जर का खाली सोडलं तर इट्स इनिशियल वेलोसिटी विल बी u इज इक्वल टू 0. हा काहीतरी स्पीडने खाली पडेल, राईट. सो खाली पडतानाचा याचा जो स्पीड असेल, बरं का, खाली पडतानाचा याचा जो स्पीड असेल, याचं एक्सप्रेशन काढू आपण. बरं, हा फ्री फॉल ओके. चल बघ, लक्ष दे. खाली पडतोय, इनिशियल स्पीड 0 आहे त्याचा. ठीक आहे ना. हा कोण आहे? ऍक्च्युली एक ड्रॉप आहे. हा कोण आहे? हा ड्रॉप. ओके. हा ड्रॉप खाली पडला तर बेटा फ्री फॉल. मग आता खाली पडतोय, एक वेलॉसिटीने खाली पडणार थ्रू द हाईट h.
सो डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीचं रिलेशन लावणार मी. काय लावणार? हाईट एच पडला ना. सो रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट, रिलेशन बिटवीन कशामधलं बेटा? डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. ओके. सो न्यूटनचं तिसरं इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. डब्बा करू? यस सर. बेटा यू 0 आहे, ऍग्री. 2 इंटू ए जी डायरेक्शन पण सेम आहे. यस इज द डिस्प्लेसमेंट. किती हाईटने पडला सर? एच. सो व्ही स्क्वेअर इज 2gh. दिस अप्लाइज व्ही इज अंडर रूट 2gh. अरे बाबा रे बाबा. व्हीई वॉज रूट 2gh. ओके. सो हे लिहून घ्यावं का? भास्करराव साहिल. मग ठीक आहे ना. सो टोरिसिलिस थेरम इज दिस, व्ही इज अंडर रूट 2gh. स्क्रीनशॉट घ्या. सो फायनली वी विल स्टॉप हियर फॉर फिजिक्स. चलो आजच्या लेक्चरला मजा आली. दुपारचं एकचं लेक्चर आहे, सगळेजण प्रेझेंट आहे. सो क्लासचा टाइम दुपारी 1चा ठेवायचा काय? हम्म. किती जणांचं असं म्हणणं आहे की दुपारी 1ला क्लास ठेवला पाहिजे?